पुढच्या बातमीकडे सांगलीच्या जतमधील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना आजच्या काळातील सरसेनापती मल्हारराव होळकर असं म्हटलंय। तर वेळ पडल्यास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार गोपीचंद पडळकर देवाभाऊंसाठी बाजीप्रभू होऊन लढतील असंही ते म्हणाले। जत तालुक्यामध्ये 100 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा 1.5 वर्षामध्ये गोपीचंद पडळकर यांनी केला। 1.5 वर्षामध्ये नगरपालिका आणली, झेडपी चे सदस्य निवडून द्यात आणले, पंचायत समिती आणले। म्हणजे मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे। मंत्री या महाराष्ट्रामध्ये मिळाला आणि नुसता मिळाला नाही, मी पत्रकारांना सांगतो मंत्रीपद हे देणारा आदरणीय मोदी साहेब आहेत, शाह साहेब आहेत, देवाभाऊ आहेत। पण मी तुम्हाला सांगतो ही दोन माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत तुम्हाला मी सांगतो।